अवतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि सहितं नमामि। आरति श्री रामायण जी के कीर्ति करित ललित सियपी के। आरति श्री रामायण जी की गावत ब्रह्मादिक मुनि नारद वाल्मीक विज्ञान विशारद सुख सनकादिक शेष अरुसारद बरनि पवन सुत कीरति नेके। आरति श्री रामायण जी के कीरति करित ललित सियपी के। गावत वेद पुराण अष्टदश छेवो शास्त्र सब ग्रंथन को रस। मुनिजन धन संतन को सरबस सार अंश सम्मत सब हे। आरति श्री रामायण जी के कीरति करित ललित सियपी के। गावत संतन शंभु भवानी अरुघट संभव मुनि विज्ञानी। व्यास आदि कवि ब्रज बखानी काकभुसुंडी गरुड़ के। कीरति करित ललित सियपी के। कलिमल हरनि विषय रस पीके। सुभग सिंगार मुक्ति जुबते के। दल निरोग भव मोरिया में के। तात मात सब विधि तुलसी। आरति श्री रामायण जी के कीरति करित ललित सियपी के। आरति श्री रामायण जी की। सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे। जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीराम जय राम जय जय राम। श्री 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 राम जय जय राम।
अवधपुरी के राजा राम, अवधपुरी के राजा राम, वृंदावन के राधे श्याम, वृंदावन के राधे श्याम, अवधपुरी के राजा राम, वृंदावन के राधे श्याम। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय 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 राम। राजीव नयन धरे धनु सायक, भगद विभति भंजक सुखदायक। मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी। जनक सुता जग जननी जानकी, अतिशय प्रिय करुणा निधान की। ताके जुग पद कमल मनावहु, जासु कृपा निर्मल मति पावहु। महावीर विनौ हनुमाना, राम जासु जपु आप बखाना। प्रणव पवन कुमार, खल बल पावक ज्ञान घन। जासु हृदयागार, बसहि राम शरचाप धर। कुंदेन्दु समदेह उमारमन करुणायन। जाह दीन परनेह, करहु कृपा मर्दनम नयन। सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी। करहु प्रणाम जोरी जुग पानी। सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी। हो सिया राम मैं सब जग जानी। हाँ, करहु प्रणाम जोरी जुग पानी। करहु प्रणाम जोरी जुग पानी। पवन तनय संकट हरना, मंगल मूर्ति रूप।
राम लखन सीता सहित हृदय बसवु सुर भूप रामायण तुलसी कृते कहु कथानुसार आसन लीजे प्रेम सहित आइए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय जानकी वल्लभो विजयते। प्रभू रामचंद्रजींचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे। रामकथा जीवनातील व्यथा कमी करण्यासाठी आहे। रामकथा प्रपंचातील सर्व प्रश्नांची उत्तरे आहे। रामकथा संसारातील तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे। तर रामकथा जीवनातील दुःखाच्या वजाबाकीचं एकमेव साधन आहे। अशी ही अवीट सुरस गोड पवित्र श्रीराम कथा या ठिकाणी आज श्रीराम कथेचा 6वा दिवस आहे। गेली 5 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो आहोत। या पुण्यपावन तीर्थक्षेत्र साबरा गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथनाथ ज्ञानेश्वरी पारायण व या दुपारच्या सत्रामध्ये तुलसी रामकथेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। माझे परम मित्र आदरणीय सहदेवजी महाराज ठोकरे यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। याच गावामध्ये महाराजींचा अनाथ आश्रम आहे। मला आवर्जून असं सांगावं वाटतंय, या अनाथ आश्रमामध्ये महाराज 71 मुलांचं संगोपन या ठिकाणी करतात। सोबत शालेय शिक्षण देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। या अनाथ आश्रमामध्ये एकाही मुलाकडून मुलीकडून फीज या ठिकाणी घेतल्या जात नाही। मग तुम्ही विचार करसाल महाराज हा आश्रम चालतो तरी कसा? मायबाप सज्जन हो, तुम्ही आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराज श्रींना जे दक्षिणा देतोय या माध्यमातून हा आश्रम चालतोय। मला असं वाटतंय हा परिसर खेडेगावाचा असल्यामुळे जानेवारी महिन्यापासून मे महिन्यापर्यंत प्रत्येक गावामध्ये जवळपास अखंड हरिनाम सप्ताह असतात आणि 5 महिने महाराजांचं व्यवस्थित चालत असेल। परंतु जेव्हा पावसाळा आणि हिवाळा लागतो ना, त्यावेळेस महाराज श्रींची परिस्थिती फारच बिकट होते। परंतु या बिकट परिस्थितीमधून महाराज स्वतःच्या शेती व्यवसायातील पैसे या मुलींवरती महाराज खर्च करतात। अशा प्रकारे हा अनाथ आश्रम चालवला जातो। आदरणीय सहदेवजी महाराज ठोकरे यांच्यामुळे या गावात येण्याचा योग आला आणि तुमच्यासारख्या मायबाप सज्जनांचा मला या ठिकाणी दर्शनाचा योग लाभलेला आहे। आज या श्रीराम कथेला महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार तथा भागवताचार्य माझे हृदयातील एक प्राणसखा महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण गणेशजी महाराज सरनाईक संभाजीनगरकर
यांची या कार्यक्रमाला उपस्थिती या ठिकाणी आज लाभलेली आहे। माझ्या डाव्या बाजूला मला जे या कथेला साथसंगत करतात हार्मोनियमची तथा सहगायक आहेत ते आदरणीय हृदयस्य कंठस्य माझा प्राण सखा श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज सेंदलाकर महाराजांचा मेखर या ठिकाणी गायन आणि तबला वादनाचा खूप मोठे क्लासेस आहेत महाराजांचे त्या ठिकाणी। महाराजांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। त्यांच्याच बाजूला असलेले गायक ज्यांचा आवाज हा नुरानी आवाज आहे असे वैभवजी महाराज कावळे त्यांच्याही चरणी मी या ठिकाणी साष्टांग दंडवत करतोय। महाराष्ट्रातील नव्हे तर 4-5 राज्यामध्ये ज्यांचं या कथा माध्यमातून तबला वादन चालतं असे असणारे श्री हरिभक्तपरायण तबलावादक संजयजी महाराज म्हस्के हिवराश्रमकर त्यांची देखील गेल्या 6 दिवसापासून या ठिकाणी तबला वादनाची ते या ठिकाणी उपस्थिती लावतायत। महाराज त्यांच्या चरणावरती मी साष्टांग माझा दंडवत करतो। लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, उपस्थित माझ्या आई बहिणी वडीलधारी मंडळी, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्वांच्या एकत्रीकरणाने कार्यक्रमाला लाभलेलं हे सौंदर्य। कालपर्यंत आपण कथा श्रवण केलेली आहे। आज नियोजित वेळेमध्ये आपणाला लंका दहन या कथेपर्यंत पोहोचायचं आहे। मायबाप सीता मातेच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्रजी मारीचीला मारून परत येत आहेत आणि सीतामाईच्या सांगण्यावरून लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रजीकडे अरण्यामध्ये जात आहेत। दोन्ही भावाची त्या ठिकाणी भेट होते आणि भेट झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांच्या चेहऱ्यावरती चिंता आहे आणि लक्ष्मणजींच्या चेहऱ्यावरती अपराधी भाव आहे। लक्ष्मणजी आपली मान खाली घालतायत। प्रभू चिंतातूर चेहऱ्याने लक्ष्मणाकडे बघतायत आणि विचारतायत, लक्ष्मणा का आलास तू या जंगलामध्ये? निशिचर लोक म्हणजे राक्षस लोक यांचा या जंगलामध्ये सुळसुळाट आहे, नेहमी ते फिरत असतात। मी सांगितलं तर लक्ष्मणा सीतामाईला एकटं सोडून तू येऊ नकोस। लक्ष्मणा का आलास? त्यावेळेस लक्ष्मणजी म्हणतात, भैया माझी येण्याची मुळीच मनस्थिती नव्हती, परंतु सीतामाई मला जे नाही ते बोलल्या, तुमच्याजवळ ते सांगण्यासारखं नाहीये, म्हणून मला या ठिकाणी यावं लागलं। प्रभू रामचंद्रजी म्हणतायत, लक्ष्मणा ज्या अर्थी तुम्ही माझ्याकडे आलास ना, त्या अर्थी मला असं वाटतंय आता सीता आश्रमामध्ये नाही आणि प्रभू रामचंद्रजी आणि लक्ष्मण भैया ज्यावेळेस आश्रमामध्ये येतात ना, त्यावेळेस सीतामाई आश्रमामध्ये नसते आणि तेव्हा लक्ष्मणजी सीतामाईला हाक मारतात। लक्ष्मणजी म्हणतात, भाभी। प्रभू रामचंद्रजी म्हणतात, सीते। आणि तुलसीदासजी या प्रसंगाचं तुलसी रामायणामध्ये वर्णन करत आहेत। हे गुण खाने जानकी सीता
हे गुण खाने जानकी सीता। गुण खानी जानकी सीता, हे गुण खानी जानकी सीता। प्रभू रामचंद्र जी सीता मातेला हाक मारतात, हे सीते। लक्ष्मण जी हाक मारतात, भाभी। हे गुण खाने जानकी सीता, हे गुण खानी जानकी सीता, हे गुण खानी जानकी सीता। रूप शील व्रत नेम पुनीता, रिपु शील व्रत नेम पुनीता, हे गुण खाने जानकी सीता, हे गुण खाने जानकी सीता। गुण खानी जानकी सीता, हे गुण खानी जानकी सीता। लक्ष्मण समुझाए बहु भांति, लक्ष्मण समुझाए बहु भांति, प्रभू रामचंद्र जी प्राकृत माणसाप्रमाणे सीता मैयाला हाक मारतायत, हे सीते। लक्ष्मण जी हाक मारतायत, भाभी। लक्ष्मण समुझाए बहु भांति, भैया रोना नहीं, कुछ दिनों के बाद भाभी मिल जाएगी, भैया रोना नहीं। लक्ष्मण समुझाए बहु भांति, पूछत चले 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 लता तरुपाती, पूछत चले लता तरुपाती, हे गुण खाने जानकी सीता, हे गुण खाने जानकी सीता। रूप शील व्रत नेम पुनीता, नेम पुनीता, हे गुण खाने जानकी सीता, हे गुण खाने जानकी सीता, हे गुण खाने जानकी सीता।
खानी जानकी सीता रूपशील व्रत निम पुनीता हे खग मृग हे मधुकर श्रेणी तुम देखी सीता मृगनयनी। प्रभू रामचंद्रजी झाडाला विचारतात, फुलांना विचारतात, फळांना विचारतात, माझी सीता बघितली का म्हणून। आणि एकदम प्रभूंचं डबडबला डोळ्याने रडणं सुरू झालं। प्रभूजी रडतात तेव्हा प्रभूजी वरतीही पाहत नाही आणि खालीही पाहत नाही। वरती का पाहत नाही? वरती सूर्यनारायण आहे आणि सूर्यनारायण म्हणेल माझ्या वंशामध्ये रडकमूल जन्माला आलं म्हणून प्रभू रामचंद्रजी वरती पाहत नाही, खालीही सुद्धा पाहत नाही। खाली का पाहत नाही? खाली धरणी माता आहे आणि धरणी माता ही सीतेची आई आहे। धरणी माता म्हणेल रडकाच जावाई मिळाला। त्या दिवशी धनुष्य भंग केला त्यावेळेस असं वाटलं होतं काहीतरी कर्तुबदार माझा जावई आहे, परंतु आज साक्षात रडायला लागला, रडका जावई भेटला म्हणून प्रभू रामचंद्रजी खाली धरणी मातेकडे पाहत नाही। पुढे प्रभू रामचंद्रजी झाडांना, फळांना, फुलांना, वेलींना विचारतात माझी सीता पाहिली का म्हणून। सीतेच्या शोधार्थ प्रभू रामचंद्रजी आणि लक्ष्मणजी पुढे जात आहेत। पुढे ज्याच्या सोबत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मैत्री झाली होती तो जटायू, रक्ताच्या थारोळ्यात पंख तुटलेले। प्रभू विचारतात जटायू काका ही तुमची अवस्था कुणी केली? त्यावेळेस जटायू म्हणतात नाथ दशानन यह गती कीनी तेही खल जनक सुता हरेलीनी। प्रभू रामचंद्रजी जटायूला विचारतात जटायू काका ही अवस्था तुमची कोणी केली? नाथ दशानन यह गती कीनी तेही खल जनक सुता हरिलेनी। प्रभू विमान मार्गे रावण सीता मातेला नेत होता आणि सीता माता टिटवी प्रमाणे आवाज देत होती, म्हणून मी विमानाकडे माझी झेप घेतली। त्या ठिकाणी रावणाची आणि माझी बरीच बाचाबाची झाली आणि त्या रावणाने माझी ही अवस्था या ठिकाणी केलेली आहे। त्यावेळेस प्रभू रामचंद्रजी जटायू काकाला आपल्या मांडीवरती घेतात। प्रभूजी म्हणतात जटायू काका मी तुम्हाला पुन्हा जिवंत करू का? जटायूची अवस्था म्हणजे मरणाच्या दारात जटायू काका आहेत। प्रभू रामचंद्रजी स्वतःच्या मांडीवर घेऊन जटायू काकाला विचारतात काका मी पुन्हा तुम्हाला जिवंत करू का? त्यावेळेस जटायू म्हणतायत नाही, पुन्हा मी जिवंत होईल आणि काही दिवसानंतर मरताना प्रभू ही वेळ हा प्रसंग असा माझ्या जन्मामध्ये मला पुन्हा भेटणार नाही की साक्षात ब्रह्मांडाचा मालक मला मांडीवर घेतोय।
हा प्रसंग मरताना पुन्हा मला या ठिकाणी लाभणार नाही। अरे हे देवाच्या बापालाही सुद्धा शक्य झालं नाही। 4 पुत्र ज्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता, म्हणून प्रभू मी माझा प्राण या ठिकाणी सोडत आहे। त्या ठिकाणी जटायू गत प्राण होता। जाकर नाम मरत मुख आवा, अधम ही मुक्त होई श्रुति गावा, अधमहु मुक्त होई श्रुति गावा। सोमम लोचन गोचर आगे, राखो देहनाथ के ही कागे 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 कागे। अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही। तू जगाचा बाप, तुझ्या मांडीवर माझी मान, हा मारायचा चान्स मी सोडणार नाही। आणि म्हणून जटायू काका त्या ठिकाणी गतप्राण झालेले आहे। या ठिकाणी जटायूची उत्तर क्रिया प्रभू रामचंद्रजींनी केलेली आहे। आणि 10 दिवस प्रभू त्या ठिकाणी राहतात, जटायूच्या दशक्रिया विधीपर्यंत। त्या ठिकाणी 10व्याला दशक्रिया विधीला प्रभू रामचंद्रजी जटायूच्या जात भाईला बोलवितात। त्या ठिकाणी प्रभू अति नम्रतेने जटायूंच्या जात भाईची अति नम्रतेने क्षमा मागतात आणि म्हणतात, आज क्षमा असावी, मी तुम्हाला या ठिकाणी भोजन दान करू शकत नाही, पण मात्र एक शब्द देतो, ज्या वेळेस माझा आणि रावणाचं युद्ध होईल ना, त्यावेळेस जेवढे राक्षस मारल्या जातील त्या ठिकाणी तुम्ही यायचं आणि त्या राक्षस खायचे। आणि त्या ठिकाणावरून प्रभू रामजी चंद्रजी पुढे जातात। फक्त 2 मिनिटं जटायूसाठी भजन करा। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, राम राम बोलो श्याम श्याम श्याम। सर्वांनी भजन करायचंय। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। रघुनंदन राघव राम हरे, सिया राम हरे, सिया राम हरे। रघुनंदन राघव राम हरे, सिया राम हरे, सिया राम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। राम कथा में वीर जटायु का अपना अनुपम स्थान, राम कथा में वीर जटायु का अपना अनुपम विस्तार। तुलसी ने बड़ भागे कहकर
किया जटायु का यशगान। तुलसी ने बड़ भागी कहकर किया जटायु का यशगान। राम कथा में वीर जटायु का अपना अनुपम विस्तार। राम कथा में वीर जटायु का अपना अनुपम विस्तार। बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम। बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम। अंत समय बोले रघुवर लो अमर तुम्हें कर देता हूँ। कहे जटायु नहीं तात बस मुक्ति का वर लेता हूँ। बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम। तुलसी ने बड़ भागी कहकर किया जटायु का यशगान। तुलसी ने बड़ भागी कहकर किया जटायु का यशगान। राम कथा में वीर जटायु का अपना अनुपम स्थान। राम कथा में वीर जटायु का अपना अनुपम स्थान। सर्वांनी भजन करायचा। बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम। बोला म्हणा म्हणा हा। बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम। त्रेता युग के अवतारी नर अपने हाथ चिता रुचा करे। अपने हाथ चिता रच कर। त्रेता युग के अवतारी नर अपने हाथ चिता रचा करे। त्रेता युग के अवतारी नर अपने हाथ चिता रच कर। मान पिता सम अग्निदाह दे त्रिभुवन के स्वामी करुणा करे। मान पिता सह अग्निदान दे त्रिभुवन के पिता कर। साधु जटायु धन्य जटायु। साधु जटायु धन्य जटायु। महाभाग स्तुत्य महान। बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम। बोलो 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 राम 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 बोलो श्याम श्याम श्याम। तुलसी ने बड़ भागी कहकर किया जटायु का यशगान। तुलसी ने बड़ भागी कहकर किया जटायु का यशगान। तुलसी ने बड़ भागी कहकर किया जटायु का यशगान। तुलसी ने बड़े भागी कहकर किया जटायु का उद्धार। राम कथा में वीर जटायु का अपना अनुपम स्थान। राम कथा में वीर जटायु का अपना अनुपम स्थान। बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम। बोलो बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम। बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम। जटायु उद्धार केल्याच्या नंतर प्रभूजी पुढे जातात। आता आपण ज्या कथेची वाट पाहत आहात ती कथा म्हणजे शबरी मातेची। शबर राजाची कन्या भिलांचा राजा शबर, त्या राजाची कन्या शबरी, त्या शबराच्या नगरीमध्ये मुलींचा अल्पवयामध्ये लग्न करण्याची परंपरा आणि शबरीचं लग्न करण्याची तयारी सुरू झाली। रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी
जंगली प्राण्यांची दावणच्या दावण बांधलेली आहे, दारूच्या माठाचे माठ आहेत आणि रात्रीच्या वेळेला शबरी आपल्या वडिलांना म्हणजे शबर राजांना विचारते, बाबा या ठिकाणी जंगली प्राण्यांची दावण बांधलेली आहेत, हे दारूचे माठ हे कशासाठी आहेत? शबर राजा म्हणतो, जा बेटा तू आतमध्ये जा, तुला हे कळणार नाही. शबरी अट्टहास करते, बाबा हे कशासाठी आहे? शबर राजा म्हणतो, बाळ तुझं उद्या लग्न आहे आणि आपल्यामध्ये परंपरा आहे, जनावरांची मुक्या जनावरांची हत्या करणं. अरण्यामध्ये निघून जाते. तर या आयुष्यामध्ये पुन्हा शबरी आपल्या बापाला भेटत नाही आणि त्या शबर राजाच्या घरी सुद्धा येत नाही. शबरी जाते अभय अरण्यामध्ये, दाट झाडी असते, त्या झाडांच्या पाल्यामध्ये शबरी लपून बसते. एवढी दाट झाडी असते की दिवसा सूर्यप्रकाश त्या ठिकाणी जमिनीवरती पडत नाही, एवढी दाट झाडी असते. आणि शबरी त्या दाट पाल्यांच्या झाडीमध्ये बसून लपलेली असते. त्यावेळेस शबर 50 भिल्लांना त्या ठिकाणी बोलवत आहे आणि सांगतात, शबरीचा त्या ठिकाणी तपास करा. 50 भिल्ल शबरीच्या तपासासाठी त्या ठिकाणी अभय अरण्यामध्ये येतात. परंतु शबरी अशाच ठिकाणी लपलेला असते. त्या ठिकाणी मोठा उंट हा मरण पावलेला असतो आणि त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये त्याची दुर्गंधी त्या ठिकाणी सुटलेली असते. शबरी विचार करते, या दुर्गंधीमुळे एकही भिल्ल या ठिकाणी येणार नाही, म्हणून भिल्लच्या दुर्गंधीमुळे त्या ठिकाणी येत नाही. आणि सर्वच्या सर्व भिल्ल परत शबर राजाकडे जातात आणि राजाला सांगतात, या ठिकाणी जंगली प्राणी सडल्याचा वास येतोय आणि नक्कीच शबरी त्या जंगली प्राण्याने शबरीची हत्या त्या ठिकाणी केलेली असावी. म्हणून त्या ठिकाणी शबरीचा तपास संपतो आणि शबरी जवळच असलेल्या मातंग गुरुदेवाच्या आश्रमात शबरी जाती झाली. भजन करा. रघुनंदन राघव राम हरे, वाह वाह गुरुजी, जय हो. राम हरे सिया राम, बहुत बढ़िया. रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया, वाह वाह, जय हो. ताली बजाओ, भजन करो. रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे. बहुत बढ़िया. रघुनंदन राम हरे सिया राम हरे सिया राम हरे. रघुनंदन 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 राघव राम हरे, रघुनंदन रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया. जय श्री राम. शबरी माता
मातंग गुरुदेवांच्या आश्रमापासून थोड्या अंतरावर एक झाड आहे आणि त्या झाडावरती शबरी माता लपून बसलेले आहेत. दररोज सकाळी शबरी माता उठायची आणि गुरुदेवांच्या आश्रमापासून पंपा सरोवरापर्यंत जो रस्ता आहे तो रस्ता आपल्या हाताने स्वच्छ करायची. त्या रस्त्याने दररोज मातंग गुरुदेव व त्यांचे शिष्य स्नाना करता पंप सरोवरात जायचे. त्यावेळेस आश्चर्यचकित व्हायचे की हा रस्ता कोण साफ करते, कोण स्वच्छ करते हा रस्ता. परंतु मायबाप सज्जन हो, शबरी ही बालावस्थेत होती. शबरी तरुण झाली, प्रौढ झाली, शबरी म्हातारी झाली. शबरीला झाडावर जाणं शक्य नव्हतं आणि झाडावरून खाली येणं शक्य नव्हतं. म्हणून शबरी एक दिवस रस्ता साफ करत असताना तिकडनं मातंग गुरुदेव त्यांचे काही शिष्यमंडळी आले. त्यांना शबरी माता दिसल्या. गुरुदेव विचारपूस करतायत. कोण आहात तुम्ही? किती दिवसापासून या ठिकाणी रस्ता स्वच्छ साफ करतायत? त्यावेळेस शबरी म्हणते, मी एक भिल्ल जमातीत जन्माला आलेली, माझे नाव शबरी आहे. त्यावेळेस भिल्ल म्हटल्याच्या नंतर काही शिष्य मंडळी तिरस्कार करतात शबरी मातेचा आणि म्हणतात, आपल्या व्रतामध्ये शबरीने बाधा आणलेली आहेत का? भिल्ल जातीत जन्माला आलेली आहे ना शबरी. मायबाप सज्जन हो, तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आलात याशी देवाला काही याचा संबंध आणि काही देणं घेणं नाही. भगवंत तुमचा भाव जाणत असतो, भाव पाहत असतो. हे तुकडे तुम्ही आम्ही केलेत. जातीचा हा जो प्रकार आहे ना, हे तुकडे तुम्ही आम्ही केलेत. भगवंताला फक्त तुमचा भाव पाहिजे. तुकोबारा वर्णन करतात, उच नीच काही नेन भगवंता. जय हो. उच नीच काही नेन भगवंता. जय हो. काही नेने भगवंता, उच नीच काही नेने भगवंता. उच नीच काही नेन भगवंता. उच नीच काही नेन भगवंता. ऊंच नीच काही नेने भगवंता. ऊंच नीच काही नेने भगवंता. तिष्ठे भाव भक्ति देखो निया. तिष्ठे भाव भक्ति देखो निया. सजन का सयास विकुलागे मास. सजन का सयास विकुलागे मास. जय हो. सजन का सयास विकुलागे मास. सजन का सयास विकुलागे मास. सज्जन का सयास विकुलागे मास. माळ्या सावत्यास खुरपुरागे. वाह वाह. माळ्या सावत्यास खुर
सजन का सायास विकुला गे मास सजन का सायास विकुला गे मास सजन का सायास विकुला गे मास विकुला गे मास ऊंच नीच काही नैन भगवंता ऊंच नीच काही नैन भगवंत त्या भगवान परमात्म्याला तुमचा भाव महत्वाचा आहे. तो फक्त तुमचा भाव जाणत असतो. सजन कसया विकू लागे मास माळी सावत्यास खुरूप लागे. संत सावता महाराजांना त्या भगवान परमात्म्याने खुरपू लागलं मायबाप सज्जन हो. परंतु संत सावता महाराजांची भक्ती देखील त्या ठिकाणी फार उच्च कोटीतली भक्ती होती. सावता महाराज शेती करत असताना कांद्यामध्ये पांडुरंग परमात्मा बघितला, त्यांनी मुळ्यामध्ये बघितला, भाजीमध्ये पांडुरंग परमात्मा बघितला. नव्हे नव्हे लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. मायबाप मोठेमध्ये सुद्धा विठ्ठल बघितला, झाडामध्ये सुद्धा विठ्ठल बघितला. झाडावरची जे राघू मैना बसलेले आहेत ना, त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या सावता महाराजांनी पांडुरंग परमात्मा बघितला. मोठ विठ्ठल गे नाड विठ्ठल गे झाडावरती राघू मैना त्याही विठ्ठल गे. ज्ञानेश्वरजी गुरुजी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी. हरी बोल. अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी माझी अवघी विठाई माझी. उसगाजर रताळू उसगाजर रताळू अवघा झाला से गोपाळू अवघा झाला से गोपाळू. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी 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 अवघी विठाई माझी. मोठनाडा वीर दोरी वा. अवघी व्यापिली पंढरी अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मळा सावता म्हणे
विठ्ठल पायी जय हो. गोविला गळा विठ्ठल पायी गोविला गळा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई भगवंत हा आपला भाव जाणत असतो. मातंग गुरुदेवाने शबरीचा त्या ठिकाणी काय तर भाव जाणलेला आहे. शिष्य मंडळींनी शबरी माता भिल्ल असल्यामुळे तिची विटंबना करून गुरुदेवाला म्हणतात, शिष्य मंडळी हा आपला रस्ता बाटलेला आहे, आपल्या व्रतामध्ये बाधा येईल का? शबरी मातेने हा रस्ता स्वतःच्या हाताने साफ केलेला आहे म्हणून शबरी भिल्ल आहे ना. मायबाप सज्जन हो, शिष्य मंडळी गुरुदेवाला म्हणतात, गुरुदेवा आपण पुनश्च एकदा स्नान करून येऊ. त्यावेळेस गुरुदेव म्हणतात, जगातलं सर्वात मोठं तीर्थ ही शबरी माता आहे. त्यावेळेस शिष्य मंडळी हसतायत आणि म्हणतायत, गुरुदेवाचं वय झाल्यामुळं गुरुदेवाचं डावं ढळलेलं आहे आणि गुरुदेव बेकाम झालेले आहेत असं शिष्य मंडळी विचार करते. आणि शिष्य मंडळी पंपा सरोवरावरती स्नान करण्याकरता जातात. पंपा सरोवरात स्नान करणार तेवढ्यामध्ये त्या पंपा सरोवरामध्ये पाणी नव्हतं. मग त्या पंप सरोवरामध्ये पाण्याचं सर्व रक्त झालेलं होतं. शिष्य मंडळी घाबरले आणि पुनश्च एकदा गुरुदेवाजवळ आले. गुरुदेवाला म्हणतायत, गुरुदेवा सरोवरामध्ये पाणी नसून सरोवरामध्ये संपूर्ण रक्त आहे. त्यावेळेस गुरुदेव म्हणतात, तुम्ही या शबरीची विटंबना केली ना म्हणून हा चमत्कार या ठिकाणी घडलेला आहे. त्यावेळेस सर्व शिष्य मंडळी शबरी मातेच्या पायाचं तीर्थ घेतात. ते तीर्थ पंप सरोवरमध्ये नेऊन टाकतात. पुनश्च एकदा सरोवर पहिल्यासारखं होतं. आणि एक दिवस एकटे गुरुदेव शबरी मातेच्या आश्रमात जातात, कुटियामध्ये जातात आणि शबरी मातेला सांगतात, कुछ दिनों के बाद मैं निज धाम जा रहा हूं. त्यावेळेस शबरी मातेच्या डोळ्याला धारा लागतात. शबरी माता रडतात. परंतु मातंग गुरुदेव त्या ठिकाणी शबरी मातेची सात्वन करतायत आणि शबरी मातेला म्हणतायत, एक ना एक दिवस सबको जाना पड़ता है. ये जिंदगी एक किराए का घर है. येथे कोणी जरी जन्माला आला ना त्याला एक ना एक दिवस हा मृत्यूलोक सोडून जावं लागतं. परंतु शबरी, मला एक विचारायचं आहे, तू आयुष्यभर हा रस्ता स्वतःच्या हाताने साफ केला, स्वच्छ केला, तुला झाडू सापडत नव्हता का? त्यावेळेस शबरी म्हणते, गुरुदेवा आम्ही भिल्ल जमातीत जन्माला आलेले आहोत आणि आम्ही शूद्र जमातीत जन्माला आलेल्यामुळे हा रस्ता झाडूने साफ केला नसून हा रस्ता मी स्वतःच्या हाताने यासाठी साफ केला, स्वच्छ केला की गुरुदेवा आम्ही भिल्ल जमातीत जन्माला आल्यामुळे तुम्ही आम्हाला चरण स्पर्श तुमचा करू देणार नाही.
परंतु या रस्त्याने तुम्ही जाताल हे मला माहिती होतं आणि त्या रस्त्यामध्ये जी चरण धूळ तुमच्या कमळाची पडलेली आहे, चरणाची कमल धूळ पडलेली आहे, त्या धुळीचा चरण स्पर्श, त्या धुळीचा चरण स्पर्श, ती धूळ माझ्या हाताला लागावी म्हणून मी स्वतःच्या हाताने हा रस्ता साफ केला. हा शुद्ध हेतू माझा या पाठीमागचा होता. गुरुदेवाने जाता जाता शबरी मातेला सांगितलं, शबरी माता, या सेवेचं फळ म्हणून एक ना एक दिवस या ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा तुझ्या दर्शनासाठी एक ना एक दिवस या तुझ्या कुट्यामध्ये येईल आणि मातंग गुरुदेव त्या ठिकाणी निघून जातात. त्यावेळेस शबरी माता दररोज प्रभू रामचंद्रजींची वाट पाहते. वाट अशी पाहते तुमच्या आमच्या सारखी नाही. रोज शबरी आएंगे. शबरी माता त्या रामाची या ठिकाणी वाट पाहत आहे. राम मेरे घर आना, राम मेरे घर आना. चित्रकूट के घाट घाट पर, चित्रकूट के घाट घाट पर बिलनी जोए बात, राम मेरे घर आना. वाह, हो राम मेरे घर आना. जय श्री राम. राम मेरे घर आना, राम मेरे घर आना. राम मेरे घर आना, राम मेरे घर आना, राम मेरे घर आना, राम मेरे घर आना. चित्रकूट के घाट घाट पर, चित्रकूट के घाट घाट पर बिलनी जोए बाट, राम मेरे घर आना. ओ राम मेरे घर आना, राम मेरे घर आना, राम मेरे घर आना. बहुत बढ़िया. जय श्री राम. आस नहीं है रामा कहाँ मैं बिठाऊं, कहाँ मैं बिठाऊं रामा, कहाँ मैं बिठाऊं. बड़े प्रेम से भजन करो. आस नहीं है रामा कहाँ मैं बिठाऊं, कहाँ मैं बिठाऊं रामा, कहाँ मैं बिठाऊं. टूटी पड़ी है खाट खाट पर बिछा पुराना चाट, राम मेरे घर आना. हो राम मेरे घर आना. जय हो. राम मेरे घर आना, राम मेरे घर आना. चित्रकूट के घाट घाट पर बिलनी जोए बाट, राम मेरे घर आना. हो राम मेरे घर आना, राम मेरे घर आना, राम मेरे घर आना. मेवा नहीं है रामा क्या मैं चढ़ाऊं, क्या मैं चढ़ाऊं रामा, क्या मैं चढ़ाऊं. मेवा नहीं है रामा क्या मैं चढ़ाऊं, क्या मैं चढ़ाऊं रामा, क्या मैं चढ़ाऊं. छोटे बड़े हैं पेड़ पेड़ पर लगे हुए हैं पेड़, राम मेरे घर आना. हो राम मेरे घर आना, राम मेरे घर आना, राम मेरे घर आना. चित्रकूट के घाट घाट पर, चित्रकूट के घाट घाट पर बिलनी जोए
बहुत बढ़िया। झूला नहीं है रामा क्या मैं झुलाऊं, क्या मैं झुलाऊं रामा, क्या मैं झुलाऊं। झूला नहीं है रामा क्या मैं झुलाऊं, क्या मैं झुलाऊं रामा, क्या मैं झुलाऊं। हरे भरे है पेड़ पेड़ पर झूले सीताराम, राम मेरे घर आना, ओ राम मेरे घर आना, राम मेरे घर आना, राम मेरे घर आना। चित्रकूट के घाट घाट पर बिलनी जोए बात, राम मेरे घर आना, ओ राम मेरे घर आना, राम मेरे घर आना, राम मेरे घर आना, राम मेरे घर आना, राम मेरे घर आना। बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय। जब मेरे राम जी का आवन होगा शबर की कुटियों का पावन होगा। जय हो। जब मेरे राम जी का आवन होगा शबर की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का वन होगा शबरी की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा शबर की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा शबर की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा। आएंगे जब रघुराई तब आसन पे बिठाओगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगी। मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊं, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। आएंगे जब रघुराई तब आसन पे बिठाओगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगी। साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबर की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबर की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। माय बाप सज्जन हो, प्रभू रामचंद्र जी एक दिवस शबरी माता आपल्या भजनामध्ये मग्न असताना प्रभू रामचंद्रजी साक्षात त्या शबरी मातेच्या कुटियासमोर येऊन उभे राहतात। त्यावेळेस आश्चर्यचकित शबरी होते आणि शबरीचा आपल्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही। मग तिथून पुढे शबरी माता रामचंद्र प्रभूजींचं लक्ष्मण भैयाजींचं त्या ठिकाणी स्वागत करते, दर्शन घेते। प्रभू रामचंद्रजी त्या ठिकाणावरून शबरी मातेचा उद्धार करतात आणि उद्धार केल्याच्या नंतर येथे
अरण्यकांडाचा पूर्ण विराम होतो. इतिमद श्रीरामचरित मानसे सकल कलिकलसु विध्वंसने सोपान समाप्त. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून या ठिकाणी किष्किंधा कांड सुरू झालेला आहे. फक्त 1 मिनिट भजन करा. तुलसीदासजींचा एक नियम होता, कांड सुरू झाल्याच्या नंतर ते नक्कीच त्या भगवान परमात्म्याचं सुमिरन करायचे, भजन करायचं. आपणही त्याला न्याय देऊ. फक्त 1 मिनिट भजन करा, गजर करा. हां, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय. वाह वाह, जय हो. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. मायबाप, या ठिकाणी किष्किंधा कांडाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. राम लक्ष्मण दोन्ही बंधू वृषमुख पर्वताच्या पायथ्याशी येतात. त्या पर्वतावरती 5 वानर बसलेले असतात. नळ निळ जामुवंत, सुग्रीव आणि हनुमंत. सुग्रीव हनुमानजीला म्हणतात, हनुमंता, कोणीतरी 2 बालक साधूंच्या वेशामध्ये या वृषमुख पर्वताच्या पायथ्याशी आलेले आहेत आणि माझा अंदाज आहे बहुतेक वालीने हे साधू पाठवलेले असावेत. सुग्रीवजी त्या ठिकाणी घाबरतायत. हनुमानजी पायथ्याशी येतात. त्या ठिकाणी देवाचं आणि भक्तांचं मिलन होतं. मिलन झाल्याच्या नंतर काही संवाद होतो. प्रभू रामचंद्रजी हनुमंत रायांना म्हणतात, हनुमंता, मला लक्ष्मण जेवढा प्यारा लागतो ना, तेवढाच प्यारा हनुमंता तुम्हाला लागतोय. आणि आज पहिल्यांदा हनुमानजीचं आपल्या कथेमध्ये आगमन आहे. सर्वांनी जय जय करा. पवनसुत हनुमान की जय, पवनसुत हनुमान की जय, पवनसुत हनुमान की जय. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची आणि हनुमंतांची मैत्री होते. मायबाप सज्जन हो, मैत्री कशी असावी? दूध माहित असेल तुम्हाला. दूध एकदा काय झालं, म्हस्के सर, साबऱ्याच्या नदीतलं पाणी आणि दुधाची मैत्री झाली. दूध सहज फिरत फिरत ही नदीच आहे ना समोरची, त्या साबऱ्याच्या नदीमध्ये गेलं आणि पाण्याला विचारू लागला, अरे पाण्या, काय करायलास? त्यावेळेस पाणी म्हणलं, मी बसलोय शांत. त्यावेळेस दूध म्हणतंय, चालतो का माझ्या सोबत फिरायला मुंबईला? त्यावेळेस पाणी हसू लागला, अरे गाढवं सुद्धा आमच्याकडे येत नाही लेका, आणि तू म्हणतो मुंबईला चालता का फिरायला? त्या ठिकाणी पाणी तयार झालं आणि साबऱ्यातल्या दुकानदाराने, साबऱ्यातल्या एका महिलेने 2 लिटर दुधामध्ये 2 लिटर पाणी टाकलं. दुधाची पॅकिंग झाली, दूध पुडा झाला त्याचा, आणि दुधाच्या गाडीमध्ये दूध आणि पाणी हे मुंबईला गेलं. मैत्री कशी असावी यावर मी 2 शब्द दृष्टांत देऊन सांगत आहेत. मग मुंबईला गेल्याच्या नंतर एका किराणा दुकानदाराकडून एका मावशीने ते साबऱ्यातलं दूध आणि पाणी खरेदी केलं. खरेदी केल्याच्या नंतर घरी नेलं
घरी नेल्याच्या नंतर गॅस पेटवला, गॅसवर भगून पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये दूध टाकलं. मायबाप सज्जन हो, खालून जाळ लागत आहेत. दुधाच्या अगोदर पाण्याला चटके बसू लागले आणि पाणी म्हणतं, लेका तुम्हाला साबऱ्यामधून आणलं तुझ्यासोबत, मुंबई दाखवली, आता माझ्या जीवाची मुंबई होत आहे. दूध आणि पाणी गरम झालं, पाणी जळू लागलं. पाणी म्हणू लागलं, तुम्हाला मुंबई दाखवली ना मित्रा, त्या बदल्यात मी स्वतः जळून घेतो, परंतु तुला जळू देत नाही. आणि मायबाप साक्षात त्या ठिकाणी पाणी जळालं. मैत्री अशी असावी. दुधाची आणि जशी साबऱ्यातल्या नदीच्या पाण्याची मैत्री होता, मैत्री तशी असावी. त्या ठिकाणी हनुमानजीने प्रभू रामचंद्रजींना, लक्ष्मण भयांना आपल्या खांद्यावरती बसवलं आणि ऋषमुख पर्वतावरती नेलं. त्या ठिकाणी सुग्रीवाची त्या ठिकाणी भेट झाली, मैत्री झाली. नळनीळ जांबुवंताची त्या ठिकाणी मैत्री झाली. आणि मैत्री झाल्याच्या नंतर प्रभू विचारतात सुग्रीवाला, सुग्रीवा तू या ठिकाणी का राहतोय? त्यावेळेस सुग्रीवाने वालीसोबत झालेला सर्व प्रसंग प्रभू रामचंद्रजीला सांगितला. आणि पुढे प्रभूजी निघतायत. ते कसे निघतायत? श्रीराम दोन काळी काळी श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, वाह वाह, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. हनुमानजीने सर्व आपली वानर सेना त्या ठिकाणी बोलावून घेतलेली आहे आणि सीता मातेच्या शोधार्थ त्या वानर सेनेच्या 4 तुकड्या केलेल्या आहेत. एक तुकडी पूर्व दिशेला, एक तुकडी पश्चिम दिशेला, एक तुकडी उत्तर दिशेला आणि एक तुकडी दक्षिण दिशेला त्या ठिकाणी पाठवलेली आहे. आता 4 दिशेला 4 तुकड्या गेलेल्या आहेत. आता हनुमानजी सीते मातेच्या शोधार्थ निघण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु हनुमानजी प्रभूला विचारतायत, प्रभू मी सीता मातेपर्यंत जाईल, परंतु अशी काहीतरी खून द्या की सीता मातेला पटलं पाहिजे. हे जे वानर आहे हे प्रभूंचं सेवक आहे, दूत आहे, अशी काहीतरी खून द्या. त्या ठिकाणी प्रभूजी हनुमंतरायाजवळ आपली मुद्रिका देत आहेत आणि हनुमानजी त्या ठिकाणावरून उडान घेत आहे. श्रीराम जय जय राम, 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 राम श्रीराम
श्रीराम जय जय राम। हनुमानजी उड्डाण करण्याच्या तयारीत आहे। नेमकं या ठिकाणी किष्किंधा कांडांचा पूर्णविराम झाला आणि सुंदर कांडाला या ठिकाणी सुरुवात होत आहे। इतिमद श्रीरामचरित मानसे सकल कले कलशु विध्वंसने चतुर्थ सोपान समाप्त। गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून या ठिकाणी सुंदर कांडाला सुरुवात झालेली आहे। अतुलित बल धाम हेमशैलाभ देह धनुजवन कृष्णानु ज्ञानी नाम अग्रगण्यम सकल गुण निधान वानरा नामधीश रघुपति प्रिय भक्तम वात जातम नमाम। या ठिकाणी सुंदर कांडाला सुरुवात झालेली आहे। थोडंसं भजन करा। श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम। आता उंच पर्वतावर हनुमानजी खांद्यावर गदा घेतलेली आहे। खालची वानर जय जयकार करतायत आणि हनुमानजीने उडान घेतलेलं आहे। जिमिया मोग रघुपति कर बाना यही भाती वीर चले हनुमाना, जिमी अमोग रघुपति कर बाना यही भाती वीर चले हनुमाना, यही भाती वीर चले हनुमाना, यही भाती वीर चले हनुमान। जिमी अमोग रघुपति कर बाना यही भाती वीर चले हनुमाना, जलनिधि रघुपति दूत बिचारी तय मैना हो श्रम हारी। जिमी अमोग रघुपति कर बाना यही भाति वीर चले हनुमाना, यही भाति वीर चले हनुमाना, यही भाति वीर चले हनुमाना। हनुमानजीने त्या ठिकाणी उड्डाण घेतलेलं आहे। पुढे जातायत तर आता सुरसा नावाची राक्षसीन धावून आली आणि हनुमानजीला म्हणतायत मैं खाती हूं, मैं खाती हूं, मैं खाती हूं। त्यावेळेस हनुमानजी खाती तर खाना। हनुमानजीने साक्षात स्वतःचं रूप पर्वताच्या आकाराचं त्या ठिकाणी घेतलेलं आहे। त्यावेळेस सुरसा नावाची राक्षसीन हनुमानजीच्या दुप्पट झालेले आहेत। हनुमानजीने पुन्हा तिच्यापेक्षा दुप्पट आपलं रूप धारण केलेलं आहे। त्याही पेक्षा हनुमानजीही पेक्षा दुप्पट रूप त्या ठिकाणी सुरसा नावाच्या राक्षसीने धारण केलेलं आहे। हनुमानजी लहान झाले आणि 2-4 चक्कर त्या सुरसा नावाच्या राक्षसीच्या तोंडात घेऊन आले। त्यावेळेस सुरसा राक्षसीने हनुमानजीला त्या ठिकाणी नमस्कार केला आणि सुरसा नावाची राक्षसी म्हणते बाबा कुठे चाललात तुम्ही? त्यावर हनुमानजी म्हणतात सीता मातेच्या शोधार्थ त्या ठिकाणी मी चाललेलो आहे। त्या ठिकाणी सुरसा नावाची राक्षसी म्हणते मला तुमची परीक्षा घेण्यासाठी देवतांनी पाठवलेलं होतं, नक्की जा, जरूर जा, माझा तुम्हाला आशीर्वाद आहेत। आणि प्रभूजी त्या ठिकाणावरून पुढे जातात। शहिका नावाची राक्षसीन हनुमानजीची गती त्या ठिकाणी कुंठित करत आहेत। हनुमानजीने त्या शहिका नावाच्या राक्षसींना त्या ठिकाणी नायनाट केलेला आहे, नाश केलेला आहे। आता हनुमानजी लंकेमध्ये पोहोचलेले आहेत। पोहोचल्याच्या नंतर तेथे लंकिनी नावाची राक्षसीन गेटवर उभी आहे। हनुमानजीने आपलं रूप
मच्छरा एवढं केलं आणि त्या नरहरीचं सुमिरन, त्या भगवानपणाचं सुमिरन करत हनुमानजी त्या गेटवरून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मायबाप सज्जन हो, लंकिनीने विचार केला, माझी या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून नाईटची ड्युटी असते, बरेच या ठिकाणी मच्छर असतात, परंतु भजन करणारा मच्छर या ठिकाणी पहिल्यांदाच बघितला आहे. म्हणून लंकिनी त्या मच्छराला म्हणजे हनुमानजीला अडवतात. अडवल्याच्या नंतर विचारतात कुठे चालला. हनुमानजी म्हणतात मी सीतेच्या शोधार्थ चाललो. त्यावेळेस लंकिनी आतमध्ये हनुमंतरायाला जाऊ देत नाही. मायबाप सज्जन हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. प्रभूच्या सैन्यामध्ये राक्षस वानराच्या रूपात येऊन 3 दिवस राहतात, तरी देखील त्या ठिकाणी विचारपूस करता आली नाही. आपण जर प्रदेशात जायचं ठरवलं ना आणि विमानतळावरती आपण गेलो, आपल्या नावाच्या स्पेलिंग मध्ये एक अक्षर जरी चुकीचं असलं ना तरी सुद्धा तिथून आपल्याला रिटर्न वापस परत पाठवतात. हे पूर्वीपासून चाललेलं आहे. लंकिनी म्हणते मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देत नाही. त्यावेळेस हनुमानजीनं गदा हातामध्ये घेतलेल्या आहेत आणि त्या लंकिनीच्या डोक्यामध्ये टाकलेल्या आहेत. दादा, मुट्ठी का एक महाकपिहानी, मुट्ठी का एक महाकपिहानी, मुट्ठी का एक महाकपिहानी, मुट्ठी का एक महाकपिहानी, रुधिर बमत धर निधन मनी, रुधिर प्रचार धन निधन मनी, मुट्ठी का एक महाकपिहानी, मुट्ठी का एक महाकपिहानी. एक गदा काढली आणि त्या लंकिनीच्या डोक्यात मारली. त्यावेळेस लंकिनी रक्तभंबाळ झाली आणि रक्तभंबाळ झालेली लंकिनी म्हणतायत का हो तुम्ही मारुती बुवा आहात काय? हो मी मारुती बा, पहिल्यांदाच या लंकेमध्ये आलो आणि तू मला कसं काय ओळखलं? त्यावेळेस लंकिनी म्हणते 6 दिवसापूर्वी या ठिकाणी ब्रह्मदेव आला होता आणि ब्रह्मदेव या ठिकाणावरून जात असताना मी त्याला भविष्य विचारलं. त्यावेळेस ब्रह्मदेवाने भविष्य सांगितलं, लंकिनी मारुती हनुमान नावाचा एक वानर येईल आणि ते तुझ्या डोक्यामध्ये गदा टाकेल आणि तू रक्तभंबाळ होशील. हो मी मारुती बुवाच आहे. आणि त्यानंतर हनुमानजी लंकेमध्ये प्रवेश करते झाले. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम. हनुमानाने लंकेमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम हनुमानजीला एक असा त्या ठिकाणी बंगला दिसला. त्या बंगल्याच्या समोर तुळशी वृंदावन होतं. हनुमानजी चकित झाले, ही तर राक्षसाची नगरी आहे आणि इथे कोण तुळशीवाला कोण या ठिकाणी आहे? त्यावेळा हनुमानजींच्या मनात एक विचार आला, रावणाने हा नाटक तर केला नसेल, या बंगल्यात रावण तर राहत नसेल. आणि हनुमानजीने आवाज दिला. आवाज दिल्याच्या नंतर बाहेर बिभीषणजी आले. त्या ठिकाणी 2 भक्तांचं मिलन होतंय. हनुमानजी म्हणतायत
हे तुळशीचं वृंदावन बघितल्यानंतर मी घाबरलो म्हणतात बिभीषणाला. का? अहो बरेच असे बंगले आहे आज या ठिकाणी. बाहर देखो तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. यावरून समजायचं नसतं तुळशी वृंदावन ज्या आरती बंगल्याच्या समोर आहे त्या आरती समजायचं नसतं की आज साधू राहत असेल म्हणून. त्या ठिकाणी दोन भक्तांचं मिलन होतं आणि हनुमानजी सीता मातेच्या शोधार्थ अशोक वाटिकेमध्ये जातात. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. अशोक वाटिकेमध्ये अशोक वृक्षाच्या खाली सीता माता बसलेली असते. हनुमानजी दाट झाडाच्या पालीमध्ये त्या वट वृक्षावर बसलेले असतात. तेवढ्यामध्ये रावण येतो आणि सीता मातेला धमकावून जाते आणि राक्षसीनाला सांगतो सीता मातेला भयंकर अशा प्रकारचा त्रास द्या. परंतु रावण तिथून निघून गेल्याच्या नंतर त्रिजटा राक्षसीला सांगते या ठिकाणी मी 2 दिवसा अगोदर भविष्य बघितलेलं आहे. रावणाचा आणि लंकेचा आता काहीही खरं नाही, तुमचं आणि माझंही काही खरं नाही. या ठिकाणी लंकेचा या ठिकाणी नायनाट होणार आहे, म्हणून तुम्ही कोणीही त्या सीतामातेला त्रास देऊ नका. त्यावेळेस सीतामाता समोर असा वंजुळ करते आणि त्या वंजुळीमध्ये त्रिजटेला सांगते या माझ्या वंजुळीमध्ये अग्नी प्रदान कर. अग्निदेवला प्रार्थना साक्षात करते सीतामाता. त्यावेळेस झाडावर बसलेले हनुमानजींनी प्रभू रामचंद्रजीकडून जी मुद्रिका आणली होती ती मुद्रिका वरून टाकतात आणि ती मुद्रिका साक्षात सीता मातेच्या वंजुळीमध्ये पडते आणि ती बघते सीता माते म्हणते ही तर माझ्या प्रभूची मुद्रिका आहे, ही या ठिकाणी कोणी आणली. त्यावेळेस हनुमानजी वरतून वानराच्या रूपामध्ये म्हणतात माते मी आणली ती. आणि हनुमानजी त्या ठिकाणी सर्वच्या सर्व कथा त्या ठिकाणी सांगतात. रहाटे गुरुजी काळी 2च्या स्वरामध्ये सांगतात. रहाटे गुरुजी ते सुरू कर सारंग रागामध्ये सांगतात. सारंग हनुमानजी वरून रामकथा सांगतायत. आपणही लक्षपूर्वक ती रामकथा ऐका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोलो बोलो. राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. सर्वांनी म्हणायचं आहे बरं का. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वाह. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो श्री राम कहानी. कहत सुनत आवे, कहत सुनत आवे अखियों में पानी. राम कहानी
सुनो रे राम राम कहानी सुनो श्री राम कहानी। कहत सुनत आवे कहत सुनत आवे अखियों में पानी। राम कहानी सुनो रे राम कहानी। जय हो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। दशरथ के राज दुलारे कौशल्या की आंख के तारे। दशरथ के राज दुलारे कौशल्या के आंख के तारे। वे सूर्य वंश के सूरज वे रघुकुल के उजियारे। वे सूर्यवंश के सूरज वे रघुकुल के उजियारे। राजीव नयन बोले राजीव नयन बोले मधुबरी वाले। राम कहानी सुनो श्री राम कहानी। राम कहानी सुनो श्री राम कहानी। श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय 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 राम। शिव धनुष भंग प्रभु करके ले आए सीतावर के। ले आए सीतावर के घर त्याग भय बनवासी। पित की आज्ञा सिर धर के लखन सियाले संग लखन सियाले संग छोड़ी रजधानी। राम कहानी सुनो श्री राम कहानी। राम कहानी सुनो रे राम कहानी। श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। कहत सुनत आवे कहत सुनत आवे अखियों में पानी। राम कहानी सुनो रे राम। जय श्री राम। राम कहानी सुनो श्री राम कहानी। श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय। श्री राम ने मोह पठायो मैं राम दूत बन आयो। श्री राम ने मोहे पठायो मैं राम दूत बन आयो। सीता माँ की सेवा में रघुबर को संदेशा लायो। सीता माँ की सेवा में रघुवर का संदेशा लायो और संग लायो। माय बाप सज्जन हो और हनुमान जी पवन सुत हनुमान जी सीता मातेला कथा सांगत आहे। झाडावर बसून कथा सांगत आहे आणि एकदम कथा बंद केली। एकदम कथा बंद केल्याच्या नंतर सीता माता म्हणतात खूपच चांगली कथा सांगितली। कोण कथाकार आहे? किती चांगली कथा सांगितली। कोण कथाकार आहे? मग प्रगट का होत नाही माझ्या समोर? त्यावेळेस हनुमानजी साक्षात सीतामाईच्या समोर येतात आणि वानराच्या रूपामध्ये छोट्या वानराच्या रूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट होतात आणि सीतामाता म्हणताय तू नक्की रावण तर नाही ना? कारण रावणाला बरेच नाटक जमतात ना। रावण साधू सुद्धा झाला होता सीता हरण करताना। त्यावेळेस हनुमानजी म्हणतायत नहीं माते करुणा निधान की शपथ। करुणा निधान शब्द ऐकल्याच्या नंतर सीता मातेला खात्री पडते, कारण जगामध्ये फक्त करुणा निधान या शब्दाने हाक सीता माता प्रभू रामचंद्रजीला हाक मारत असे।
करुणा निधान शब्द ऐकल्याच्या नंतर सीता मातेला खरं वाटलं. त्या ठिकाणी अशोक वाटिकेमध्ये अनेक वानर येतात. अनेक वानर आल्याच्या नंतर हनुमानजी त्यांना मारतायत. अनेक फळं त्या ठिकाणी हनुमानजी खातायत. वानराला इतकं राक्षसांना इतकं मारतात त्या ठिकाणी हनुमानजी भयभीत झालेले राक्षस, काही राक्षस पळू लागले. त्यावेळेस हनुमानजी त्या राक्षसांना पुन्हा मारतात आणि भजन करायला लावतात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राक्षस मार खाण्याच्या भीतीने भजन करतायत. परंतु एक राक्षस पळत पळत जाता आणि अक्षयला सांगते, आपल्या अशोक वाटिकेमध्ये एक वानर आलेला आहे आणि या अशोक वाटेचा ते वानर अशोक वाटिकेचा विध्वंस करत आहे. त्यावेळेस अक्षय त्या ठिकाणी येतो. हनुमानराय एक बुक्की त्या अक्षयच्या डोक्यात घालतात. अक्षयचा क्षय होतो. पुन्हाही वानर त्या ठिकाणी घाबरून पळण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा हनुमानजी म्हणतात, तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर भजन करा. राक्षस घाबरून भजन करतात. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. त्या ठिकाणी दशानन रावणाला ही बातमी कळत असताना स्वतः रावण येतो. हनुमानजीला त्या ठिकाणी पकडतायत. पकडल्याच्या नंतर हनुमानजीची शेपटी पेटवण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवण्यात येतो. अनेक राक्षस हनुमानजीच्या शेपटीला चिंध्या गुंडाळतात. गुंडाळल्याच्या नंतर रावण स्वतः हनुमानजीची शेपटी पेटवितो. पेटविल्याच्या नंतर हनुमानजी पहिली विनामूल्य दाढी रावणाची करून देतात. शेपूट पेटल्याच्या नंतर उजव्या गालावरून रावणाच्या शेपटी फिरवतात. नंतर डाव्या गालावरून फिरवतात. हनुमानजीची त्या ठिकाणी दाढी जळती. रावणाची दाढी जाडी असा त्या ठिकाणी प्रसंग झालेला आहे. रावण उलडान घेतात त्या ठिकाणाहून आणि संपूर्ण लंकेचे घर त्या ठिकाणी रावण पेटवतात. बोले पवनसुत हनुमान की. या ठिकाणी लंका दहन झालेला आहे आणि स्वतः हनुमानजी राम रटन करतात आणि पुनश्च एकदा आपल्या सैन्यामध्ये येतात. आज या ठिकाणी रामकथा थांबत आहे. चला आरतीसाठी चला सर्वांनी.